श्रोते हो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहे. ऐकूया ठळक बातम्या. सगळे सोयरे शब्दामुळे ओबीसीचे नाही तर SC/ST आरक्षण धोक्यात, हाकेंचा दावा. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा. नीरज चोप्राने 85 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकत पुन्हा पटकावले अव्वल स्थान. जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या पात्रता यादीत 5 भारतीय शाळांचा समावेश. पंढरपूर कराड रोडवर भीषण अपघात, 5 महिला जागीच ठार, 3 गंभीर जखमी. आणि पराभवानंतरही बक्षीस. उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती, काँग्रेसने घेतला आक्षेप. आता बातम्या विस्तारानं. सगळे सोयरे शब्दामुळे केवळ ओबीसीचेच नाही तर SC आणि ST वर्गाचे आरक्षण सुद्धा जाऊ शकतं, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. मनोज जरांगेमुळे मराठा नेत्यांचीही मान खाली जाईल, असं ते म्हणाले. ओबीसी समाजावर अन्याय होताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केलाय. छगन भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचं घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असे देखील हाके म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे आता सरकारकडून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्यात रिक्षा टॅक्सी चालवून आपली रोजीरोटी चालवणाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आज शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सध्या मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो यापुढे आकारला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसे स्पष्ट निर्देश परिवहन विभागाच्या आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना दिले असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मात्र त्यासोबतच नियम मोडला तर मात्र हा दंड आकारला जाईल, असेही स्पष्ट केले. त्यासोबतच रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नीरज चोप्राने 85 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथील झालेल्या 27व्या फेडर दोहामध्ये 88.36 मीटर थ्रोसह दुसरे स्थान पटकावले आणि नीरजने 2022च्या पाओ नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर थ्रोसह दुसरे स्थान पटकावले होते. त्यावेळेसचा राष्ट्रीय विक्रम अधिक चांगला होता. नंतर त्याच वर्षी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याने बार 89.54 मीटर पर्यंत वाढवला. नीरजला दुखापतीमुळे फिनलंडमध्ये 2023च्या गेममध्ये सहभागी होता आले नाही. इंग्लंडमध्ये वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी शाळांची यादी करण्यात आलेली आहे. विविध पारितोषिकांसाठी विविध श्रेणीमध्ये जगातील अव्वल 10 शाळांना नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे यातील 5 शाळा या भारतातील आहेत. त्यातील एक शाळा ही मुंबईमध्ये आहे. विशेष म्हणजे आदिवासी वंचित घटकाच्या शिक्षणासाठी असलेल्या शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्या शाळांचा यात समावेश आहे. गेल्या आठवड्यात मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडू येथील शाळांना वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. या शाळांना $50,000 बक्षीस निधी मिळणार आहे. संघटित पर्यावरण, नवनवीन उपक्रम, प्रतिकूलतेवर मात करणे, आरोग्यदायी जीवनासाठी मदत करणे या श्रेणीमध्ये हे पुरस्कार आहेत. इंग्लंडमधील T4 एज्युकेशन या संस्थेने कोविड काळात ही संकल्पना पुढे आणली होती. पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याचं समोर आले. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झालाय. यामध्ये 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्यांदाच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना सरकारने नव्याने बक्षीस दिलं आहे. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला असून नाना पटोले यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद.